प्रोस्टेट कॅन्सर पुरुषामध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे. आजच्या घडीला प्रोस्टेट कॅन्सरचा निदान झाल्यावर घाबरून जाण्यापेक्षा जर डॉक्टरांचा योग्य सल्ला योग्य वेळी घेतला तर प्रोस्टेट कॅन्सरच्या कॉम्प्लिकेशन्स पासून स्वतःचा बचाव करण्याची शक्यता वाढते. आज प्रोस्टेट कॅन्सर विषयी माहिती द्यायला आपल्या सोबत आहेत देशातील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर लोमेश कपडनेस नाशिक मधून. वेलकम डॉक्टर. माझा प्रश्न हे आहे की प्रोस्टेट कॅन्सर काय आहे? प्रोस्टेट कॅन्सर म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीमध्ये अनियंत्रित ॲबनॉर्मल सेल्सची वाढ होऊन जो ट्यूमर तयार होतो, मॅलिग्नंट ट्यूमर तयार होतो, त्याला प्रोस्टेट कॅन्सर असं म्हणतात. आणि हा एक अतिशय स्लोली ग्रोईंग कॅन्सर असून यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात. जसं की सुरुवातीला सबक्लिनिकल कॅन्सर असतो, त्यानंतर ग्रॅज्युअली तो वाढत जातो आणि मग नंतर शरीरभर पसरतो. साधारणपणे असे म्हटलं जाते की कॅन्सरची सुरुवात झाल्यापासून तो पसरण्यापर्यंत 8 वर्षे लागतात आणि त्यानंतर साधारण पसरल्यानंतर देखील पेशंटला 5 वर्ष आपल्याला अजून मिळतात. तर हा एक प्रकारचा स्लोली ग्रोईंग कॅन्सर आहे. माझा प्रश्न हे आहे की काही पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते का? जसजसं पुरुषांचं वय वाढतं त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर डायग्नोज होण्याचं प्रमाण देखील वाढू शकते. एकूण प्रोस्टेट कॅन्सरपैकी सुमारे 60% जास्त प्रोस्टेट कॅन्सर हे मोर दॅन 65 इयर ऑफ एजच्या पेशंटमध्ये आढळून येतं. आणि त्याचप्रमाणे फॅमिली हिस्ट्री जर असेल, तुमच्या कोणी फर्स्ट डिग्री और सेकंड डिग्री रिलेटिव्ह म्हणजेच वडील, आजोबा, काका किंवा मोठा भाऊ यांच्यामध्ये जर प्रोस्टेट कॅन्सर असेल तर नक्कीच त्या पेशंट्समध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण जास्त असू शकते. आणि आजकाल स्टडीजमध्ये असेही दिसून आले आहे की प्राणी चरबी म्हणजेच ॲनिमल फॅट यांचे जास्त जर आपल्या डाएटमध्ये प्रमाण असेल तर त्यामुळे देखील प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. आणि हे टाळण्यासाठी आहारामध्ये फळे आणि भाज्यांचं प्रमाण जास्त असेल तर हा धोका नक्कीच कमी होऊ शकतो. माझा प्रश्न हे आहे की प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे काय आहेत? प्रोस्टेट कॅन्सर हा सामान्यतः बऱ्याच प्रमाणात असिम्प्टोमॅटिक असतो आणि सुरुवातीला जोपर्यंत सबक्लिनिकल किंवा फक्त प्रोस्टेट पर्यंत हा लिमिटेड असतो त्यावेळी फक्त प्रोस्टेटची साईज वाढल्यामुळे जे दिसून येणारे लक्षणं आहेत, जसं की लघवीला जोर लागणे किंवा लघवी पूर्णपणे न होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, हे सुरुवातीची लक्षणे असतात. आणि जसजसा हा कॅन्सर वाढतो आणि आजूबाजूच्या ऑर्गन्समध्ये स्प्रेड होतो त्यानंतर त्याच्यामध्ये लघवीमध्ये रक्त जाणे किंवा हिमॅटोस्पर्मिया म्हणजे धातूमध्ये रक्त जाणे किंवा पेनफुल इजॅक्युलेशन आणि अनकंट्रोल्ड और अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, तर ही लक्षणं देखील याच्यामध्ये दिसून येतात. प्रोस्टेट कॅन्सरचा उपचार कसा केला जातो? प्रोस्टेट कॅन्सरवर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे हे मेनली त्याची कोणती ग्रेड आहे, म्हणजे हाय ग्रेड आहे की लो ग्रेड आहे, त्यानंतर त्याची स्टेज कोणती आहे, लोकल आहे की लोकली ऍडव्हान्स्ड और स्प्रेड झालेला आहे, मेटास्टॅटिक आहे, त्याचप्रमाणे पेशंटचं एज, त्यांचा परफॉर्मन्स स्टेटस आणि त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी या गोष्टींवर सुद्धा याचा हे डिपेंड करतं. आणि याच्यामध्ये वॉचफुल वेटिंग और ऍक्टिव्ह सर्व्हेलन्स हा देखील एक ऑप्शन आहे की ज्यावेळी लाईफ एक्सपेक्टन्सी कमी असेल तर त्या पेशंटमध्ये आम्ही तो उपचार सांगतो. त्याचप्रमाणे जे फिट पेशंट असतील तर त्यांच्या आणि लोकल जर का तो डिसीज असेल तर त्यामध्ये सर्जरी करून तो डिसीज पूर्णपणे काढला जातो. त्यानंतर जे स्प्रेड झालेला डिसीज असेल तर त्यांच्यामध्ये रेडिएशन किंवा किमोथेरपी किंवा हार्मोनल थेरपी अशा वेगवेगळ्या मार्गे त्याच्यावर उपचार करता येतो. माणूस प्रोस्टेट कॅन्सर पासून वाचू शकतो का? नक्कीच. पुरुषांमध्ये आजकाल आधीच्या कंपॅरिझन मध्ये प्रोस्टेट कॅन्सर जे सर्व्हायवल आहे ते नक्कीच वाढलेलं आहे. कारण की 90sच्या कंपॅरिझन मध्ये आता जे सर्व्हायवल रेट आहे इंडियामध्ये तर ते अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 60% आहे. तर आजकालच्या ज्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट फॅसिलिटीज, त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आहे, त्याच्याद्वारे सर्जरी असेल ज्यामध्ये आजकाल रोबोटिक सर्जरीज केल्या जातात, त्या देखील सुद्धा हा कॅन्सर पूर्णपणे क्युअर करता येतो. त्याचप्रमाणे जरी तो पसरलेला असेल तर लेटेस्ट ज्या रेडिएशन किंवा किमोथेरपी असतील, त्यानंतर हार्मोनल एजंट्स आहेत, तर यांच्याद्वारे देखील याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करता येऊ शकतो आणि लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती वाढवता येऊ शकते. तर या सर्व प्रकारच्या किंवा मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंटमुळे नक्कीच कॅन्सर सर्व्हायवल हे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वाढलेले आहे. तर त्यामुळे या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सर्वांनी मिळून एक निश्चय केला पाहिजे की आपण सर्वांनी मिळून या कॅन्सरला हरवायचं आहे. माझा प्रश्न हे आहे की काही पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते का? जसजसं पुरुषांचं वय वाढतं त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर डायग्नोज होण्याचं प्रमाण देखील वाढू शकते. एकूण प्रोस्टेट कॅन्सरपैकी सुमारे 60% जास्त प्रोस्टेट कॅन्सर हे मोर दॅन 65 इयर ऑफ एजच्या पेशंटमध्ये आढळून येतं. आणि त्याचप्रमाणे फॅमिली हिस्ट्री जर असेल, तुमच्या कोणी फर्स्ट डिग्री और सेकंड डिग्री रिलेटिव्ह म्हणजेच वडील, आजोबा, काका किंवा मोठा भाऊ यांच्यामध्ये जर प्रोस्टेट कॅन्सर असेल तर नक्कीच त्या पेशंट्समध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण जास्त असू शकते. आणि आजकाल स्टडीजमध्ये असेही दिसून आले आहे की प्राणी चरबी म्हणजेच ॲनिमल
फॅट यांचे जास्त जर आपल्या डाएटमध्ये प्रमाण असेल तर त्यामुळे देखील प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. आणि हे टाळण्यासाठी आहारामध्ये फळे आणि भाज्यांचं प्रमाण जास्त असेल तर हा धोका नक्कीच कमी होऊ शकतो.